हाय हॅलो एव्हरीवन, नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आणि सकाळचे वाजलेत 12 आणि व्हिडिओ करण्याचं कारण करावं म्हटलं एक व्हिडिओ. काही कारण बरं. मराठी बिग बॉस बघताय का तुम्ही? मराठी बिग बॉस जर बघत असाल तर बघू नका. कारण काय, मोठ्या माणसांची काही किंमत नाही त्या पोरींना. आत्ता म्हणजे आत्ता त्यांना माहिती पडलंय जग, आणि आपल्या सिनियरला कसं बोलावं हे त्यांना अजिबात माहिती नाही. आपल्या सिनियरशी कोण असं बोलतं काय, आणि ते पण चांगल्या म्हणजे बॉलिवूडमध्ये काम करून आलेला तो राकेश बापट. एवढं मोठा कलाकार आहे सागर कारंडे है ना. त्यांना कसे बोलतात वाटतं ते बोलतात. म्हणजे जरा पण काय शिस्तचं काय नाही. त्यांचं वय काय, आपलं वय काय, आपल्यापेक्षा त्यांनी जास्त काम केलंय आहे ना. 4 माणसं ओळखतात त्यांना, जास्ती 4 माणसं ओळखतात आपल्याला. आपण आत्ता कुठंतरी नावारूपाला येतोय, आणि त्यांना एवढं खालच्या थराला जाऊन त्या पोरी बोलतायत. माझी बा तो बिग बॉस म्हणजे त्यांच्याकडनं काय घेण्यासारखं नाही आहे मला वाटतं. त्या बिग बॉसनी ना ज्या त्या पोरी ज्या आहेत, मी नाव घेते सरळ, अनुश्री माने. काय बोलते? ए रियांश, दोघं पण खेळा आणि आवाज नको अजिबात. म्हणजे असे दिग्गज कलाकार, आणि त्यांची लायकी एवढ्याशा शोमध्ये काढायची बोललं तर पुढे जाऊन या पोरींना काम भेटेल काय, अशी यांची वृत्ती असेल तर. एनिवे, जाऊन दे. तुमचं झालं का जेवण? आमचं जेवण वगैरे झालं आहे. मी काय बनवलं नव्हतं, डाळ खिचडी बनवलेली, आणि नाश्ता पण आज बाहेरनंच खाल्लेला आहे. मेंदूवडा, तुम्हाला सांगते उत्तापा, त्याच्यानंतर इडली बाहेरनंच मागवलेलं होतं. आणि दुपारला फक्त डाळ खिचडी केली. आंघोळ्या वगैरे सगळं ऑलरेडी सगळं काम झालेलं आहे. तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काही काम नाही, बसा निवांत. आणि उद्या आहे 26 जानेवारी. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि काय, मिस्टर गेलेत कुठे? हेअर कट करायला. त्यांच्या कामामध्ये BMC मध्ये कामाला आहेत ना, गव्हर्नमेंटमध्ये. त्यांच्या कामात ऑफिसच्या समोर ना मस्त ध्वजारोहण होतं. तिथं मस्त झेंडा फडकवला जातो तिथं. आणि रियांची रुईची काय उद्या आहे शाळा, पाठवणार आहे त्यांना. तुमचं काय चाललंय सांगा? सगळं आहेत का बघ? मजेत मजेत राहा. इथं दे. मी हे काय मागवलेलं बघा का, त्या आमच्या पोरांना त्याची किंमतच नाही. ही जास्ती मोबाईल बघतात, आणि एकदम असे मोबाईल ना असे एकदम जवळ घेऊन बघतात. त्यासाठी मी हे मागवलंय, आणि त्या पोराने त्याचं खेळणं करून टाकले. ए ताण दे. हे बघा त्याचं ते काय बोलतात, त्याचं जे बटन आहे ते. त्या पोरांना गावाला पाठवू काय? आज काहीतरी वेगळंच नियोजन होतं.
बाहेर जायचं, पण ते काही कारणामुळे नाही जाता येत. बघू संध्याकाळी जेवायला तरी नक्की. थांब ना जरा, तोडून टाकशील या थोडं. डॅडी आला का काढून ते, डॅडी येईल आता, डॅडी आला का हे पूर्ण ओपन होते, पूर्ण ओपन होते त्यानं मोबाईल कसलं हे ना, डोळ्याला पण त्रास होत नाही जास्त त्याच्यासाठी. मी केस असे सोडून बसले, त्याच्या मागं कारण आहे, कारण केस ओले आहेत माझे, ते असे सोडत नाही. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ में. मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. बरे चॅनेलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर कमेंट, एक छान कमेंट करायचं. ओके. जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र. बाय बाय. काय काय होते रियांश?